हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे तुम्ही? तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतच असेल की आमचं काय सुरू आहे. आम्ही जस्ट पोहोचलो आहोत हैदराबादला. तुम्ही बघू शकता इथे सगळेजण पोहोचले आहे. थोडाफार व्हिडिओ पण काढलेला आहे. सगळ्यांची तयारी झालेली आहे. इथे सान्वी, श्री, वियान, भाऊजी सगळेच जण मस्ती करत आहे. ह्यांची कॉफी घेणं सुरू झालेली आहे आणि इथे मी सगळ्यांना म्हणते चला चला लवकर जाऊ. गुड मॉर्निंग. आज आम्ही आलो आहोत रामोजी फिल्म सिटीला आणि आता आम्ही जाणार आहोत टूरसाठी. आताच नाश्ता झाला. सकाळचे वाजले आहे 9:10 वाजत आहेत 10. सो इथे आम्ही आता निघणार आहोत. मुलांची तयारी झालेली आहे. सो लेट्स गो. आपण जाऊया रामोजी फिल्म सिटी. आम्ही निघालो आहोत आता. हैदराबाद रामोजी फिल्म सिटी बिलकुल आमच्या समोर आहे आणि आम्ही रामोजी फिल्म सिटीच्या बिलकुल समोरच हॉटेल बुक केलं होतं. सो आम्ही तिथे पोहोचणार आहोत. सगळ्यांनी ये म्हणा. I'm dreaming in dreams bigger than me, taking my time, giving to me, paint my life into a masterpiece. सो आत्तापर्यंत तुम्ही बघत आला आहात रामोजी फिल्म सिटीची एंट्री कशी झाली. इथे श्री समोर जात होता. त्याला एवढं छान वाटत होतं इथे आल्यावर, कारण इथे स्पेस इतका छान होता. भाऊजी इथे तिकीट काढायला गेले होते आणि तेवढ्या वेळात श्रीने आपलं खूप फुल एन्जॉय केला. इथे खायसाठी तो म्हणत होता मम्मी मला किंडर जॉय घेऊन दे. भरपूर वस्तू होत्या. लहान मुलांना खेळायसाठी भरपूर वस्तू होत्या. लहान मुलांसाठी खूप छान आहे खेळायला आणि लहान मुलं एका जागेवर कधीच टिकत नाही. इथे हे दोघं होते त्यामुळे खूप जास्त यांची मस्ती वाढली होती. इथे आम्ही थोडाफार फोटोशूट पण केलं. समोर जाऊन तुम्ही बघू शकता आता की आम्ही तिथे काय काय बघितलं. इथे भरपूर लोकांनी फोटो काढायसाठी गर्दी केली होती आणि ताई आमचा व्लॉग घेत होती. इथे चेकिंग सुरू होती. तिथे जायसाठी पण बॅग्स चेक करावं लागतात. इथे सगळ्यांना बुकिंग करावी लागते. इथे बस येते. ह्या बसमध्ये बसून आम्ही रामोजी फिल्मसाठी समोर निघालो. तुम्ही बघू शकता की समोर आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये पोहोचलो. एंट्री आमची झालेली आहे. इतकं छान वाटलं. गेल्यानंतर एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही पण व्हिजिट करू शकता. समोर बघा, तुम्हाला परत काही भरपूर वस्तू अशा दिसणार आहे. त्या खूप छान आहेत. I'm dreaming in dreams bigger than me, taking my time, giving to me, paint my life into a masterpiece, coloring it how I want it to be, won't stop till I see what I want to see. तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही पोहोचलो. इथून वेगळी बस करावं लागते. ओपन बस असते ही. ते सगळ्यांना लाईनमध्ये लागावं लागते. लाईनमध्ये लागून मग आपल्याला त्या बसमध्ये एंट्री करावं लागते. इथे सगळ्यांना मी सांगितलं जेव्हा तुम्ही बसमध्ये चढाल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला बाय करायचा आहे. इथे आम्ही बसलो आणि आम्हाला इथे एक गाईड पण मिळाला होता. तिथे सगळ्यांनी खूप मस्ती केली. बसमधून खूप छान व्ह्यू बघायला भेटले. श्रीला इथे पाणी खेळायला भेटलं तर श्री इथे खूप पाणी खेळायला लागला, कारण त्याला पाणी एवढं आवडतं खेळायला की जिथे त्याला पाणी भेटणार तिथे तो पाणीच खेळणार. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी स्लो मोशनमध्ये व्हिडिओ पण काढला. इथे मी भरपूर रील्स बनवले. मी पूर्ण पोस्ट नाही करू शकली, पण आता माझा प्रयत्न हाच आहे की मी बरोबर सिक्वेन्सनुसार बरोबर पोस्ट करून तुम्हाला दाखवेल. इथे तुम्ही बघू शकता स्लो मोशनमध्ये मी परत एक रील बनवलेली आहे. एवढी सुंदर रील बनली ही सगळ्यांनाच खूप जास्त आवडली. मी विचार केला की याच्यात मी पोस्ट करेल. इथे आम्ही बर्ड्स पाहायला गेलो होतो. तिथे सान्वी आणि वियांनी खूप मस्ती केली.
बसमध्ये आम्हाला गाईड भेटला. तो आम्हाला सांगत होता कुठल्या मूवीची कुठली शूटिंग कुठे झाली आणि कशी झाली. तो प्रत्येक गोष्ट आम्हाला समजावून सांगत होता आणि बघितल्यावर तो एक्सपिरियन्स थोडा वेगळाच होता. तुम्ही व्हिजिट करू शकता त्या गोष्टीला. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. पुढे जाऊन आम्हाला पूर्ण त्यांनी सांगितले की गदर फिल्मचं कुठे शूटिंग झालं, चेन्नई एक्सप्रेसचं. आणि त्यानंतर आम्ही जेलच्या अंदर आलो. जेलमध्ये चोरांचं कसं काय राहते ते जेलमध्ये होते आणि तिथे त्यांनी त्यांचं राहणीमान कसं असते हे त्यांनी आम्हाला दाखवलं. तिथे फाशी कुठे लागते आणि शूटिंग कशी घेतात हे सगळं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. आम्ही पूर्ण एकूण एक बघितलं. त्यानंतर आम्ही रामायणच्या एपिसोडवर गेलो. रामायणचा जो भाग होता बघण्यासारखा होता. इतकं जबरदस्त होता की इमॅजिन करू शकत नाही तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही गेलो समोर. काही तेलुगू मूवीज होते ज्यांचे आम्हाला नावं नव्हते माहिती, ते त्यांनी दाखवले आम्हाला. त्यानंतर बाहुबली सेटवर गेलो. तिथे गेल्यावर खूप छान वाटलं. प्रत्येक गोष्टी आम्हाला पाहायला भेटल्या. तिथे बाहुबलीच्या सेटवर आम्ही भरपूर फोटोशूट केले, रील्स बनवल्या. श्री, वियान आणि सान्वी यांनी खूप मजा केली. त्यानंतर आम्ही एका सिटीमध्ये आलो. तिथे भरपूर पिक्चरची शूटिंगसुद्धा झालेली आहे. इथे मी स्लो मोशनमध्ये व्हिडिओ पण बनवले. एक हाऊस होतं, त्या हाऊसच्या अंदर तुम्हाला इथे गोरिला दिसतच असेल. ह्या हाऊसच्या अंदर जायचं होतं आणि इथे मूवी कशा प्रकारे बनली जाते हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. ते इथे सुद्धा लाईन होत्या, भरपूर गर्दी होती आणि आम्ही ते पळत होतो कारण तर जास्त रश नव्हती तिथे. सगळेजण पटपट समोर जात होते. इथे या काचामध्ये सगळे सुपरमॅन्स लागले होते. ताई अंदर जाते ती मी तिला म्हटलं चल मी तुझाच बनवते व्हिडिओ म्हटलं. मग त्यानंतर सान्वीचे पप्पासुद्धा गेले, त्यांचंही बनवलं. इथे त्यांनी दाखवलं की ॲनिमेशन कसं केलं जाते. तिथे तो फक्त एकटा उभा होता आणि ह्या स्क्रीनवर सगळं दिसत होतं की सगळं ॲनिमेशन वगैरे कसं होते. सो आम्ही ते बघितलं त्याला हे सगळं करताना. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही एका पार्कमध्ये गेलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स होते, बटरफ्लाय होते. इथे इतक्या वेगळ्या जातीच्या बटरफ्लाय होत्या. खूप छान होत्या. तिथला एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि त्यानंतर समोर आम्हाला वेगळ्या प्रकारचे इथे तुम्ही बघू शकता डक्स आहेत. छोटे श्री दाखवत होता पप्पा चिव आहे. सो तिथे त्यांनी ते दाखवलं आणि आमचा हा लास्ट मोमेंट आहे जिथे आमची रामोजी फिल्म सिटी बघणं संपून जाते आणि आम्ही हा लास्ट राईड केला आणि एक फॅमिली फोटोशूट केला. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक